शुभ सकाळ। आज विक्रोळीला माझ्या आत्याकडे जायचं आहे, म्हणून सकाळी उठून आधी ब्लॅक बीचला स्वच्छ करून घेतलं। घरी येऊन गरमागरम पोहे खाल्ले आणि आत्तेकडे घेऊन जाण्यासाठी प्रणिताने डबा तयार केला। नंतर सगळे फ्रेश होऊन विक्रोळीच्या ट्रिपसाठी तयार झालो। माझी आत्ते विक्रोळीमध्ये क्रीक साईडला एका सुंदर रो हाऊस मध्ये राहते। तिच्या घरी गेल्यावर मला गावात आल्यासारखंच वाटतं। घरी पोचलो तर आत्ते आमच्यासाठी झणझणीत जेवण बनवण्यात व्यस्त होती आणि काका तिला तितक्याच जोशात मदत करत होते। आमच्या काकांबद्दल खास सांगायचं झालं तर ते कट्टर शिवभक्त आणि शिवसैनिक आहेत। त्यांना क्रिकेटचीही जबरदस्त आवड आहे। हे त्यांच्या घरात लागलेल्या मेडल्स आणि ट्रॉफीज बघून तुम्ही ओळखूच शकता। आत्तेनी इतकं स्वादिष्ट जेवण बनवलं होतं की भूक लागली नव्हती तरी ताव मारला। व्हेज आणि नॉनव्हेज दोन्ही धमाल बेत होता। जेवणानंतर थोडंसं चालायला बाहेर पडलो आणि आत्तेच्या छोट्या मुलीला सरप्राईज देत तिचा व्हॉलीबॉल गेम बघून आलो। ती इतकी चांगली खेळत होती की आम्ही फक्त बघतच राहिलो। मग काकांनी बनवलेला खास ताक पिऊन झाल्यानंतर आत्तेनी मला जबरदस्त शूज गिफ्ट केले। मन अगदी भरून आलं। तिथून निघून थेट घरी आलो, थोडा विश्राम केला आणि संध्याकाळी गाडीला कव्हर घातलं। नंतर किराणा आणि भाज्या आणायला गेलो। रात्री नेटफ्लिक्सवर मूव्ही पाहत दिवसाला संपवलं।